कस्टमर मीटरवरती म्हणल्यानंतर राईड लगेच कॅन्सल करतात. हा, काय काय कस्टमर ऍग्री होतात जायला आणि काय कसे कस्टमर 5 कस्टमर मधलं एखादा कस्टमर ऍग्री होतं. तर नमस्कार मित्रांनो, आपल्याबरोबर आहेत आता एक ड्रायव्हर भाऊ. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहे की आता कालपासून पेपर डिक्लेअर झाला आणि न्यूज पेपरला पण बातमी आलेली आहे की कॅबवाले ड्रायव्हर सगळे आपल्या मीटर प्रमाणे जो गव्हर्नमेंटने रेट दिलेला आहे त्याच्यानुसार पैसे घ्यायचे. तर कस्टमर देतात का पैसे मीटर प्रमाणे, किंवा ते जे ॲपवर दाखवतात ते बिल त्याप्रमाणेच पैसे देतात का, याच्यावर आपण चर्चा करणार आहेत. आपल्याबरोबर मित्र आहेत आपले, काय नाव भाऊ तुमचं? दीपक. तर दीपक भाऊंना विचारणार आहे की कस्टमर देतात का नाही पैसे. तर काय आता तुम्ही सकाळपासून किती राईड मारल्या? मी आता सकाळपासून एक पहिली राईड मारलेली आहे, 2 राईड कॅन्सल झालेले आहेत. कस्टमर मीटरवरती म्हणल्यानंतर राईड लगेच कॅन्सल करतात. हा, काय काय कस्टमर ऍग्री होतात जायला आणि काय कसे कस्टमर 5 कस्टमर मधलं एखादा कस्टमर ऍग्री होतं आणि त्यानंतर ते मिळतं. नाही तर असं जवळपास 10 राईड कॅन्सल केल्यानंतर कुठं 1 राईड किंवा 2 राईड मीटरनं मिळतात. अच्छा, बरोबर आहे. आता ते कस्टमरला आता ही सवय लागायला लय वेळ लागणार आहे. आता काय करावं काय सुचत नाही. आता एवढा राईड कॅन्सल झाला की परत ड्रायव्हर लोकांना भीती असते की आयडी ब्लॉक होण्याची शक्यता असते जास्त, कारण हे सगळं चालू आहे जे आपल्या ॲप्लिकेशनच्या जीवावरच असते. तर आयडी जर ब्लॉक केली तर ड्रायव्हर लोकांनी करायचं काय, कुणाकडे जायचं? गाडी तर उभीच राहणार आहे ना अशी तशी. पण रिक्षावाल्यांचं तसं नसते, आयडी जरी ब्लॉक केली तरी ते फिरून धंदा करू शकतात. पण कॅबवाल्यांचं लय अवघड आहे ती परिस्थिती. तर अशा परिस्थितीत काय करावं माणसानी? तर आज सकाळपासून तुमच्या किती राईड झाले अशा? मग माझी सकाळपासून पहिलीच राईड आहे. मी आपलं डायरी सनसिटी ते हिंजवडीला पहिली राईड घेऊन आलेलो आहे. आता हिंजवडीमध्ये येण्याचे लय तोटे आहेत. आता हिंजवडीमध्ये भाऊ राईड घेऊन आल्यात, आता तासभर झाला इथंच उभे आहेत ते. इथून अजून त्यांना बाहेरचं काही भाडं पाडा नाही. आता एक चाकणची राईड पडली होती की ते दाखवते फक्त 520 रुपये. आता चाकणला जायचं आणि परत तिथून एमटी यायचं, फायदा काय आहे त्या राईडचा? 32 किलोमीटर दाखवलंय. 32 किलोमीटरला 1.5 तास आणि 520 रुपये रेट देतात ते. आणि आपला गव्हर्नमेंटचे रेट जर मीटरनं बोललो तर कस्टमर लगेच कॅन्सल करतं आणि उबेर आपली आयडी होल्डवर टाकतं. हा, आयडी होल्डवर टाकलं मग करणार काय, दुसरा पर्याय नाही ना आपल्याला. मग हप्ते गाडी उभी राहते, हप्ते खिशातनं भरायला लागतात. हप्ते मेंटेनन्स आहे, मेंटेनन्स सगळं करावं लागतं. तर गाडी मग दुसरा आपल्याला पर्यायच नसतो ना. या ऍप्लिकेशनवरच आपला धंदा आहे. त्याच्यामुळं मी किती जणांना सांगतो की गाड्या घेऊ नका ओला उबरच्या जीवावर. हे असं असतं, ही अशी कंडिशन आहे, परिस्थिती अशी आहे. त्यामुळे लोक सांगून ऐकत नाहीत, त्यामुळं मग असं अडकून बसावं लागतं. धंदा चालायला अजून टाइम लागन भरपूर, जवळपास 1 महिना पकडून चला. दिवाळीनंतर धंदा चालेल शक्यतो, चालला तर, नाही तर काही गॅरंटी नाही. धंद्याची गॅरंटी नाही. जे कोणी नवीन गाडी घेत असेल त्यांना ओला उबेरच्या भरोश्यावर गाडी घेऊ नये. बघा, आता मी पण सांगत असतो, आता तुम्ही ड्रायव्हर भावांकडून ऐका. तुम्हाला असं वाटत असेल हा तर काहीतरी उगाच फेकतोय किंवा नाही का लेक्चर द्यायला लागले, पण स्वतः तुम्ही ड्रायव्हर भावांकडून ऐकच की काय म्हणतात दीपक भाऊ आपले, की गाड्या घेऊ नका ओला उबरच्या जीवावर. साईड बिझनेस असेल काहीतरी तुमचा, तिथून काहीतरी इन्कम येतंय तर त्या बेसिकवर तुम्ही गाडी घ्या आणि इकडून हा धंदा करा. पण खास करून ओला उबरच्या जीवावर गाडी घ्यायची आणि सगळं घरदार चालवायचंय, सगळं पोरांचे शिक्षण वगैरे हप्ते बिप्ते भरायचं, तर या भानगडीत पडू नका मित्रांनो. धंद्याची परिस्थिती बघा, आज असा धंदा आहे. एकच दीपक भाऊनी एकच सकाळी राईड चालू केलेली, एकच भाडं झालंय 450चं. त्याच्यानंतर हिंजवडीत येऊन अडकलेले आहेत, ते जाम अडकलेले आहेत. इथून काय बुकिंग पण वाजन नाही. हे बघू शकता तुम्ही कुठे तुमची राईड. हे बघा, हे उबर रॅपिडोला मारली, म्हणजे उबरला पण नाही अजून आणि ओलाला पण राईड नाही. ही रॅपिडोला राईड मारली फक्त एकच, आणि ओला अजून वाजलं नाही आणि उबर पण वाजलं नाही. ही परिस्थिती आहे, एवढी वाईट परिस्थिती आहे कॅबवाल्यांची, काय सांगायचं तुम्हाला. त्याच्यामुळं गाड्या जास्त घेऊ नका. घ्यायचं असेल तर ते तुमचं आहे, तुम्ही तुमच्या ह्याच्यावर करू शकता. बाकी आमचं सांगण्याचं काम आहे की ड्रायव्हर लोकांना जास्त तुम्ही कर्जाच्या वजाखाली जगू नका. काय म्हणता? बरोबर आहे. चला, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर आपला सबस्क्राईब करा मित्रांनो एक, आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या ड्रायव्हर बांधवापर्यंत.